क्रोध सर्वात प्रभावी आणि क्षणात होत्याचं नव्हतं करणारा असा हा विकार. सगळ्यांना माहीत असून देखील आपण न कळत या विकाराला कुरवाळत राहतो. बघा, आपल्या परिचित किती लोक आहेत जी सहज म्हणतात, मी खूप तापट आहे बरं का, पूर्वी तर यापेक्षा होतो, मला काही गोष्टी आवडत नाहीत आणि त्यामुळे मला प्रचंड राग येतो. इतकंच काय, तर घरातली छोटी छोटी मुलं, त्यांचा राग कसा असतो बघा. जे हवं ते मिळालं नाही तर अकांड तांडव करतात. आणि घरातले पण काय म्हणतात, हो ना, आमचा बाब्यानं अगदी त्याच्या वडिलांवर गेलाय किंवा त्याच्या आजोबांवर गेलाय, असं म्हणून त्याच्या रागाचं न कळत कौतुकच करतात. न कळत त्या मुलाचा राग कुरवाळला जातो आणि त्याला असं वाटतं की हे वागणं माझं बरोबरच आहे. आणि नंतर हा विकार एखाद्या रोगाप्रमाणे आपल्या शरीरात ठाण मांडून बसतो. लहानपणी त्याचं स्वरूप इतकं उग्र नसतं, पण हळूहळू त्याची उग्रता वाढत जाते, आपल्याला कळत पण नाही.